नमस्कार, मी मनीषा. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझ्या सासऱ्यांनी बनवलेली रेसिपी शेअर करणार आहे. त्यांनी जी बनवतात खूप छान लागतात. इथे सोयाबीन भिजत टाकले होते मी अर्धा म्हणजे जोर भिजत नाही तवर. मग ते असे मस्तपैकी पिळून त्याचं जे घाण पाणी ते सगळं वेगळं केलं आणि ते सगळं पिळून घेतलं बाजूला. सगळ्यांना माहितीच असेल सोयाबीन कशी भिजत टाकायची ते. चला तर आता मग सुरुवात करूया. याच्यात कढईत मी 2 पळा तेल टाकलं. त्याच्यात तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरे टाकले, मोहरी टाकली. ती चांगली तडतडल्यावर त्याच्यात लसूण टाकला. लसूणसुद्धा तडतडल्यावर मग त्याच्यात कढीपत्ता टाकला. मस्त खमंग असा वास सुटतो. मग उभा कापलेला कांदा टाकला. मग ते चांगलं आपण परतवून घेऊया अशा पद्धतीने. आणि इथं मी ते शिजण्यासाठी थोडं मीठ टाकणार आहे, कारण पटकन होती भाजी. इथं मी आधीच सगळं मीठ टाकून घेते, मला जेवढं पाहिजे तेवढं. तुम्ही पण कांद्यात टाकलं तरी चालत, छान अजून चांगली टेस्ट येते त्याला. चांगल्या पद्धतीने आपण हलवून घेऊया त्याला. ते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इथं तेल वर आलं होतं थोडं. त्याच्यात तेजपत्ता टाकला. आता 2 चमचे मिरची पावडर टाकते मी. तुम्ही किती टाकतात कमी जास्त ते तुम्ही टाकून घ्या. थोडीशी हळद आणि आता मी थोडीशी सब्जी मसाला होता तर तो टाकला. त्याच्याने अजून टेस्ट चांगली येते. चांगलं हलवून घेऊया आपण नीट. मग त्याच्यात सोयाबीन टाकले. ते मस्तपैकी हलवून एकजीव करून घेऊया. आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून आपण बघूया किती पाणी लागतं त्याला. त्याच्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी, कारण मला कमी वाटलं. पाणी टाकून चांगलं हलवून मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे शिजण्यासाठी. आता चांगलं हलवून, पाणी थोडं दिसतंच आहे थोडंसं. मग झाकण हलवून ठेवून देऊ. 15 मिनिटानंतर तुमची भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, खूप अशी खूप छान अशी टेस्ट देते. सासऱ्यांनी आम्हाला शिकवलं आहे त्याच्यामुळं. आणि याच्यात ते शेव पण